बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी राज्यसभेतील कामकाजावरून नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, प्रत्येक विषयाला जातीच्या मुद्द्यावर आणण्याची गरज नाही। मला आज राज्यसभेत बोलू दिलं नाही, मी दलित असल्यामुळे मला बोलू दिलं नाही असं मी म्हणू का? उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी त्यांची नक्कल केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती। तसंच मी जाट समाजातील असून संघर्ष करत या पदावर पोहोचलोय, हा माझ्या जातीचाही अवमान असल्याचं ते म्हणाले होते। खरगे यांनी सभापतींच्या जातीबद्दलच्या वक्तव्याचा धागा पकडून सदर टीका केली। विशेष म्हणजे संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत बोलत असताना नक्कल प्रकरणाचा उल्लेख करून विरोधकांवर टीका केली। तसंच सभापतींच्या सन्मानार्थ सर्व सत्ताधारी पक्षातील आमदार उभे राहून कामकाजात सहभागी होतील अशी घोषणा करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते सभापतीपर्यंत सर्वांच्या जातीचा उल्लेख केला होता। ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब घरातून येतात, ते ओबीसी समाजातून येतात म्हणून त्यांचा अवमान केला गेला। त्यानंतर आदिवासी समाजातील एक महिला राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचाही अपमान करण्यात आला। आता एका शेतकरी कुटुंबातून उपराष्ट्रपती झालेल्या माननीय सभापतींचा संसदेत अवमान करण्यात आला। पहिल्यांदाच जाट समाजाचा एक नेता उपराष्ट्रपती पदावर पोहोचला, या पदावरील व्यक्तींचा अवमान करण्यात आला। त्यामुळे आम्ही उपराष्ट्रपती पदाचा अवमान आम्ही सहन करणार नाही। यासाठी आम्ही सर्व सदस्य प्रश्नोत्तराच्या तासात जागेवर उभे राहूनच काम करण्याचा निर्णय घेतलाय। यातून आम्ही आपला सन्मान आणि विरोधकांचा निषेध करत आहोत। गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आणि अमेरिकेतील संबंध बिघडण्याची शक्यता वर्तवली जाते। याला कारण ठरला अमेरिकेकडून करण्यात आलेला एक गंभीर दावा। एकीकडे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हरदीप सिंग निज्जरच्या हत्ये प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा दावा केला असताना, दुसरीकडे अमेरिकेनेही आपल्या भूमीत शीख फुटीरवाद्यांच्या हत्येचा कट रचण्यात भारतीय अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला। यामुळे वातावरण तणावपूर्ण झालेलं असताना या सर्व प्रकरणावर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केलंय। अमेरिकेत खलिस्तानवादी फुटीर नेत्याच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आलाय। या प्रकरणात एका भारतीय व्यक्तीला अटक देखील करण्यात आली असून त्यानं भारतीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून हे सर्व केल्याचा दावाही अमेरिकेतील तपास यंत्रणांकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात करण्यात आलाय। त्यामुळे हा थेट भारतावर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप मानला जात असून त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात फायनान्शियल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोदींनी आपली भूमिका मांडली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणात लक्ष घालण्याची तयारी दर्शवली आहे। जर कोणी या संदर्भातले पुरावे सादर केले तर मी नक्कीच या प्रकरणात लक्ष घालेल। जर भारताच्या कुठल्या नागरिकाकडून काही चांगलं किंवा वाईट घडलं असेल तर आम्ही त्यामध्ये लक्ष घालण्यासाठी तयार आहोत। कायद्याच्या राज्यासाठी आम्ही बांधील आहोत, असं मोदी या मुलाखतीमध्ये म्हणाले। मात्र विदेशात आश्रय घेऊन राहणाऱ्या व्यक्तींकडून देशाविरोधी कारवाई केल्या जात असून त्याची आपल्याला चिंता आहे, असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी नमूद केला। अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली या घटकांकडून हिंसाचाराला प्रोत्साहन दिलं जात आहे, असं ते म्हणाले। महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं। वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचं पाहायला मिळालं। विधानसभेत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या वेतनवाढीचा मुद्दा उपस्थित केला। या मुद्द्यावरून गिरीश महाजन आणि यशोमती ठाकूर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। यावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संतप्त भूमिका घेत थेट सत्ताधाऱ्यांना इशाराच दिला। विधानसभेच्या कामकाजादरम्यान यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या मदतनीसांचे पगार अनुक्रमे 10,000 आणि 15,000 करण्यासंदर्भात मागणी केली। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणाऱ्या शासनाच्या माध्यम आहेत। मदतनीसांना 10,000 आणि अंगणवाडी ताईला 15,000 रुपये वेतनवाढ मिळायला हवी, असं त्या म्हणाल्या। मात्र त्यांच्या या मागणीवर मंत्री गिरीश महाजन चांगलेच संतापले। यशोमतीताई, आपणही या खात्याच्या मंत्री होतात, तेव्हा तुम्ही हे का नाही केलं?
नुसता प्रस्ताव पाठवला नाही, प्रत्यक्ष करायला पाहिजे. खात्यात पैसे गेले पाहिजेत. तुम्ही तेव्हा काहीच केलं नाही. यांनी 2.5 वर्ष सरकार असताना काहीही केलं नाही. आमच्या काळात अंगणवाडी सेविकांना 8,000वरून 10,000 वेतन केलं. मदतनीसांना 6,000वरून 8,000 वेतन केलं, असं गिरीश महाजन म्हणाले. मग एवढं का झोंबतंय? या मुद्द्यावरून गिरीश महाजन आणि यशोमती ठाकूर यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. कालपासून टाइमपास करताय अशी टिप्पणी ठाकूर यांनी करताच गिरीश महाजन यांनी त्यावरही संतप्त भाष्य केलं. तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं? आम्ही वाढ करूनही तुम्ही प्रश्न विचारता. मग तुम्ही काय केलं असं विचारलं तर एवढं का झोंबलं? आपण सदनाच्या ज्येष्ठ सदस्य आहात. हा विषय माझा नसताना तुम्ही मला कशाला प्रश्न विचारता? पैसे वाढवूनही खोटं बोलतात असं कशाला म्हणता? हे योग्य नाही, असं महाजन म्हणाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी इंडिया आघाडीच्या बैठकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान दिल्लीत बुधवारी बॅनर्जी यांनी सेंट्रल फंड्सच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी खरगे यांचं नाव का पुढं केलं याबद्दल खुलासा केलाय. इंडिया आघाडीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पुढं केलं. ममता बॅनर्जी यांना याबद्दल प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की इंडिया आघाडीत PM पदाचा उमेदवार कोण आहे याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे. लोक याबद्दल प्रश्न विचारत आहेत, म्हणून मी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पुढं केल्याचं त्या म्हणाल्या. तसंच ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या प्रस्तावाला अरविंद केजरीवाल यांनी देखील समर्थन दिल्याचा दावा केलाय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दलित नेता पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवण्याची मागणी केल्याचं यावेळी स्पष्ट केलं. पुढं बोलताना त्या म्हणाल्या की दरवेळी लोक मागणी करत आहेत की एक फेस पाहिजे. तुमचा चेहरा कोण आहे? म्हणून मी प्रस्ताव ठेवला होता की खरगे यांचं नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून दिलं पाहिजे. ते जर पंतप्रधान पदाचा उमेदवार असतील तर आम्हाला काहीच हरकत नाही. तसंच आम्हाला अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिलाय. अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भुजबळांसोबतच्या या 3 आरोपींनी या संदर्भात अर्ज केला असून कोर्टाने या प्रकरणी सुनावणी घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे भुजबळांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. छगन भुजबळ यांनी या प्रकरणी आरोपातून मुक्त करावं यासाठी याचिका दाखल केली होती. यावर कोर्टात सुनावणी सुरू होती, पण 3 आरोपींनी ही सुनावणी थांबवून माफीचा साक्षीदार होण्याच्या मुद्द्यावर सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. त्यानंतर कोर्टाने अर्जावर सुनावणी येण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे येत्या काळात भुजबळ यांच्या अडचणी वाढू शकतात. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टानं अर्जावर सुनावणी घेण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकरणी सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज अटकेत आहेत. या तिघांनी न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्यासमोर माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केलाय. न्यायमूर्तींनी 3 आरोपींची मागणी मान्य केली आहे. देशातील काही राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात देखील मंगळवारी कोरोनाचे नवे 11 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 8 रुग्ण हे राजधानी मुंबईत आढळलेत. आत्तापर्यंत नोंदवल्या गेलेल्या कोरोना प्रकरणांची संख्या 35 आहे. यापैकी 27 रुग्ण हे मुंबईत आढळलेत. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत 27, पुण्यात 2 आणि कोल्हापुरात 1 सक्रिय रुग्ण आहे. तर होम आयसोलेशनमध्ये 23 रुग्ण आहेत. तर 1 रुग्ण रुग्णालयात आयसोलेशनमध्ये असून त्याला ICUमध्ये भरती करण्यात आली आहे. सध्या भारतात कोरोनाचा नवा सब व्हेरियंट JN1चा पहिला रुग्ण 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये आढळला होता. यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्राने सोमवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देशात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत असताना आणि JN1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्यानं काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.